आणि यानंतर पुढची बातमी पाहूया। रामगिरी महाराजांनी एक वादग्रस्त विधान केलंय। रवींद्रनाथ टागोरांनी किंग जॉर्जच्या स्वागतासाठी एक गाणं लिहिलेलं होतं, गीत लिहिलेलं होतं। रामगिरी महाराजांनी हे वक्तव्य केलंय। त्या गीताला राष्ट्रगीत मानणं योग्य नाही असं रामगिरी महाराज म्हणतात। तर वंदे मातरम हेच आपलं राष्ट्रगीत असावं किंवा व्हावं अशी इच्छा सुद्धा त्यांनी व्यक्त केलेली आहे। राष्ट्रगीत आपण ऐकलं, या राष्ट्रगीताचा इतिहास किती लोकांना माहिती आहे मला माहित नाही, पण आज मी सत्य बोलून आपल्याला सांगतो, कदाचित तुम्हाला माहित नसेल। हे गीत 1911 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी कलकत्त्याला गायलं। 1911 मध्ये देश स्वतंत्र नव्हता। रवींद्रनाथ टागोरांनी कलकत्त्याला गायलं, कोणासमोर गायले? जॉर्ज पंचम समोर गायलं। हा जॉर्ज पंचम कोण होता? हा जॉर्ज पंचम ब्रिटिश राजा होता, जो भारतावर अन्याय करीत होता, अत्याचार करीत होता। त्याच्या समोर हे गीत गायलेलं आहे आणि त्याच्या समर्थनार्थ हे गीत गायलेलं आहे, राष्ट्राला संबोधून नाही। पुढे भविष्यामध्ये याचाही संघर्ष करावा लागेल, म्हणून खरं राष्ट्रगीत वंदे मातरम असलं पाहिजे। माजी खासदार इम्तियाज जलील सध्या आपल्या सोबत आहेत। जलीलजी, तुम्ही हे रामगिरी महाराजांचं वक्तव्य ऐकलेलं असावं, आपली पहिली प्रतिक्रिया? मला काय आहे की मला विचारण्याच्या ऐवजी आपण भारतीय जनता पार्टी ज्यांनी हे रामगिरी महाराजांना त्यांनी हे तयार केलेले आहे अशा प्रकारचे वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी, आता आपल्यालाही माहित असेल की मागच्या वेळी त्यांनी कशा प्रकारे एका जाती धर्माच्या बाबतीत खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी काय म्हटले होते आणि त्याचा काय परिणाम झाला होता, किती उद्रेक पसरला होता त्याच्या बाबतीत। आणि आता हे असं म्हणत असेल की राष्ट्रगीत जे आहे जनगण मन ते आपलं राष्ट्रगीत होऊ शकत नाही आहे, तर हे अशा प्रकारचे जे भोंदू महाराज आहे त्यांच्या वक्तव्याला आपण जास्त महत्व न देता, तुम्ही मला प्रश्न विचारण्याच्या ऐवजी मला असं वाटतं की मोदी साहेबांनी किंवा देवेंद्र फडणवीस साहेब किंवा एकनाथ शिंदे साहेब जे यांच्याकडे जाऊन त्यांचा पाया पडतं, त्यांनी याचा उत्तर द्यावा की हे खरं आहे का, की आता त्यांनी जे सुझाव दिलेला आहे ते काय आहे की अशा प्रकारचे जे महाराज आहे ना त्यांना कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करून मोठा कशा होता येईल। आता आपण बघितलं असेल की हे महाराजांना कोणीही विचारत नाही होती, कोणीही त्यांना जास्त महत्व देत नाही होते। आज किती शहरामध्ये ते एक स्टार झालेले आहे, कशामुळे? तर असेच वादग्रस्त स्टेटमेंट देऊन ते मोठे होण्याचा प्रयत्न करतात। मला नाही वाटतं की ज्यांना जास्त महत्व देण्याची आवश्यकता आहे। आभार आपले आपल्या प्रतिक्रियेबद्दल। तर रामगिरी महाराजांचं हे वादग्रस्त विधान की रवींद्रनाथ टागोरांनी किंग जॉर्ज पाचव्या ह्याच्या स्वागतासाठी जे गाणं लिहिलेलं होतं म्हणजे जनगण मन, ते आपलं राष्ट्रगीत होणं योग्य नाही असं त्यांनी मत व्यक्त केलंय। त्यांचं हे वादग्रस्त विधान पुन्हा एकदा ऐकूया। राष्ट्रगीत आपण ऐकलं, या राष्ट्रगीताचा इतिहास किती लोकांना माहिती आहे मला माहित नाही, पण आज मी सत्य बोलून आपल्याला सांगतो, कदाचित तुम्हाला माहित नसेल। हे गीत 1911 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी कलकत्त्याला गायलं। 1911 मध्ये देश स्वतंत्र नव्हता। रवींद्रनाथ टागोरांनी कलकत्त्याला गायलं, कोणासमोर गायले? जॉर्ज पंचम समोर गायलं। हा जॉर्ज पंचम कोण होता? हा जॉर्ज पंचम ब्रिटिश राजा होता, जो भारतावर अन्याय करीत होता, अत्याचार करीत होता। त्याच्या समोर हे गीत गायलेलं आहे आणि त्याच्या समर्थनार्थ हे गीत गायलेलं आहे, राष्ट्राला संबोधून नाही। पुढे भविष्यामध्ये याचाही संघर्ष करावा लागेल, म्हणून खरं राष्ट्रगीत वंदे मातरम असलं पाहिजे। तर रामगिरी महाराज यांच्या वक्तव्याबद्दल आता प्रतिक्रियाही उमटू लागलेल्या आहेत। इम्तियाज जलील यांनी रामगिरी महाराजांवरती टीका केली आहे। केवळ प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी या अशा पद्धतीची वक्तव्य केली जात असल्याची टीका इम्तियाज जलील यांनी केलेली आहे। आणि यानंतर आपण राज्यभरातल्या गावागावात, जिल्ह्यात, शहरात कोणकोणत्या बातम्या घडल्या आहेत त्याचा आढावा घेऊया। मस्ताजोगमधनं एक महत्त्वाची बातमी, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील याचिकेसंदर्भात एक मोठी अपडेट समोर येते।
संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी छत्रपती संभाजीनगर खंडपीठात दाखल केलेली याचिका आता मागे घेतली। त्यांनी काही दिवसांपूर्वीच ही याचिका मागे घेतलेली होती आणि ही याचिका मागे घेतल्यानंतर त्यांचे वकील आणि धनंजय देशमुख यांचा एक व्हिडिओ कॉल व्हायरल झालेला आहे। या व्हायरल कॉलच्या क्लिपमुळे सध्या चर्चेलाही उधाण आलंय। देशमुख हत्या प्रकरणात तपासाला दिशा देण्यासाठी ही याचिका दाखल झाली होती, मात्र त्यामधल्या मजकुराबाबत धनंजय देशमुखांना विश्वासात घेतलं गेलं नव्हतं, हा त्यांचा आक्षेप होता। या याचिकेमध्ये प्रमुख उल्लेख होता की धनंजय देशमुख यांच्याकडनं धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली गेलेली होती आणि देशमुखांच्या वकिलानं ही याचिका दाखल केली, परंतु मजकुराची आपल्याला कोणतीही पूर्वकल्पना न देता परस्पर ही याचिका दाखल झाल्याचा आक्षेप घेत धनंजय देशमुखांनी आता ही याचिका विड्रॉ केलेली आहे, म्हणजेच ही याचिका त्यांनी मागे घेतली आहे। हॅलो हॅलो वकील साहेब। धनंजय, हा बोला। यस ते पाहिलं मी तुम्हाला म्हटलं ना, ते दाखल करताना प्रिंटरवर सही येण्यासाठी ओके तुमची कोरी पण माझ्याकडे शिल्लक ठेवून ते फक्त ऍडजस्ट करण्यासाठी केलेलं आहे। कशामुळे केलं पण चुकीचं तसं तुम्ही? पाठवलं नाही चुकीचं कशामुळे केलं? प्रिंटरवर फक्त सही येण्यासाठी केलेली आहे। कशामुळे पण? ऐका ना, डुप्लिकेट कशामुळे? मी तुम्हाला ज्यावेळेस काही करायचंय त्यावेळेस तुम्ही मला इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे ना, की मी करायला लागलोय फायनल, मला ते वाचून दाखवायला पाहिजे होतं। तुम्ही चुकीच्या पद्धतीनं, ऐका ना माझं ऐकून घ्या, तुम्ही चुकीच्या पद्धतीनं असं करण्यामागचा काय हेतू आहे? आता मी कुणाला, ऐका ना, आता माझी गोष्ट ऐका, तुम्ही मला बोलू द्या, तुम्ही नका बोलू। तुम्ही तुमचं काम केलंय, तुम्ही त्याच्यात डुप्लिकेट सह्या करून तुम्हाला मेन्शन केलं मी आता की तुम्ही डुप्लिकेट सह्या केल्या। तुम्ही म्हणले कुठं केल्या? तुम्ही आता लगेच म्हणाले की हो मला तिथं ते केल्या म्हणून मी ऍडजस्ट होण्यासाठी, पण त्याच्यातले मुद्दे वगैरे सगळं माहित पाहिजे तुम्हाला दाखल करायला। तुम्ही ओके काहीच नाही झालं हो, ऐका ना, ऍडजस्ट कशाला करता? माझ्याकडे सगळे तसेच आहे, माझ्याबद्दल तुम्हाला म्हटलं ना मी आताच तुम्हाला केस पण आणि याची ऐका ना, दाखल करताना तुम्ही मान्य करू जी याचिका दाखल केलेली होती, ती याचिका दाखल करताना आम्हाला विचारात न घेता दाखल केल्यामुळं आम्ही ती सरेंडर करायला मागच्या 5, 7, 8 दिवसापासून सांगत होतो। ती 4 दिवसापूर्वीच केलेली आहे, पण तुमच्यापर्यंत माहिती आज आली आणि सरेंडर झालेली म्हणजे जे विड्रॉल केली ना त्याचे आमच्याकडं म्हणजे मेसेज पण आहे आणि आम्ही त्यांच्याशी बोललो पण आज। तर ते स्वतःहून आपण सरेंडर करण्याचं कारण असं प्रसार आपले जे पोलीस यंत्रणा आहे, तपास यंत्रणा आहे, त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि त्यांच्याकडून अपेक्षा आहे की ती लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने तपास चालू करते। आणि यानंतर बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेणार आहोत। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांची, आरोपींची अवस्था। तेरे नाम मधल्या सलमान खान